नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघितलं असेल की जसं मुंबईच्या जवळ मनोज जरांगे पाटलांचा जो काही पदयात्रा आहे ती जाते तशी राज्य सरकारची धास्ती वाढत आहे। मग या ठिकाणी जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटील आता पुणे जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं रांजणगाव असेल, शिरूर मधून ते निघाले। मग या ठिकाणी रांजणगाव असेल, या ठिकाणी त्यांचा ज्यावेळेस ती पदयात्रा जाणार आहे तिथं बघितलं असेल लोकसंख्येचा लोंढा एवढा वाटलेला आहे की तुम्ही बघितलं असेल लाखो हजारामधली संख्या आता लाखोमधली आता कोटीमध्ये जाणार आहे। इथं जर बघितलं अजून सुद्धा मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये जे काही आझाद मैदान आहे तिथं अजून परमिशन भेटलेलं नाही, परवानगी भेटलेली नाही। इथं जर बघितलं असेल लोक न्यूज मध्ये काय म्हणतात, जर तुम्ही परवानगी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर झोपू, जिथं जागा भेटेल तिथं झोपू। मग या ठिकाणी जर बघितलं असेल काही जण अजूनही जायचे राहिलेले, तुम्ही बघितलं असेल आज किंवा उद्या परवा 26 तारखेपर्यंत हे सर्व लोकसंख्या बघितलं असेल तर तुम्हाला मुंबईमध्ये दिसेल। मुंबईमध्ये गेल्यानंतर तिथलं जीवन जे कसं असेल ते बघण्यासारखंच आहे। तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी मुंबईचं क्षेत्रफळ अगोदरच कमी आहे आणि त्या क्षेत्रफळामध्ये जर एवढ्या लोकसंख्येने जर तिथं लोक गेले आणि त्या ठिकाणी जर इथं जर बघितलं सरकारनं परवानगी नाही दिली तर तिथं जर लोकांनी असा विचार केला जिथं जागा भेटेल तिथं झोपू तर वेगळं प्रकरण होऊ नये तिथं, म्हणून राज्य सरकारनं थोडंसं लक्ष द्यावं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मत आहे। मग इथं जर बघितलं मनोज जरांगे पाटलांचा हा लढा कुठेतरी आता जवळपास 99.99% पर्यंत पोहोचला, म्हणजे थोडासा राहिला यश मिळण्यासाठी। मग इथं जर बघितलं लोकांचं पाठबळ एवढं आहे की ती संख्या लाखोची कोटीमध्ये रूपांतर होते। मग या ठिकाणी ज्यावेळेस बघतो आपण राज्य सरकारनं आता आदेश दिलेत राज्य मागासवर्ग आयोगाला की सर्वेक्षण करण्यासाठी 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे। तुम्ही बघितलं असेल आता सर्वेक्षणाअंतर्गत जे काही व्यक्ती आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांसोबत आहेत जास्त करून तिथं आहेत, इथं जर बघितलं बायका पोरं इथं सध्या घरी आहेत, तर आता सर्वेक्षण करण्यासाठी त्यांना प्रश्न विचारतील, दाबदबाव टाकतील, थोडंसं लक्ष द्या। या ठिकाणी तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे, तुम्ही उत्तर कोणते द्यायचे, तुम्ही जर बघितलं उत्तर देण्यासाठी सुरुवातीला लक्ष द्या तुमच्या इथं पोराचं लग्न नाही आहे, इथं जर बघितलं तुमच्या पोराचं लग्न नाही, जास्त बडाया सांगण्यासाठी जिथं जे योग्य आहे तेच सांगा, जे रिअल आहे तेच सांगा। या ठिकाणी जर बघितलं सर्वेक्षणाअंतर्गत तुमच्या जवळ आले तुमची पारंपरिक आर्थिक स्थिती कशी आहे, तुमचा पारंपरिक व्यवसाय कोणता आहे, ओके, तुमच्या घरामधील लोक किती शिकलेले आहेत, किती नोकरीला आहेत, जे आहे रिअल ते सांगा। नाही तर म्हणताल माझं पोरग एखाद्या कंपनीत आहे ते घरीच आहे असं नका सांगू, खोटे नाटे काही गोष्टी सांगू नका, जे रिअल आहे तुम्ही शेती करतायत ना शेतीच सांगा, विनाकारण दुसरा कोणता व्यवसाय सांगू नका। ते आले तर अधिकारी म्हणून आपल्या लेकराचं लग्न होईल आपण जरासं जास्त बडाय सांगू असं नका सांगू। इथं तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर या ठिकाणी तो व्यक्ती तिथं एवढा लढा देतोय आणि तुम्ही जर अशा प्रकारचे मागे प्रकरण करताल तर त्या माणसाला थोडंसं कुठेतरी दुःख पोहोचेल। त्यामुळे जे काही तुमचा व्यवसाय आहे, कोणी म्हणतो ना आपण, या ठिकाणी जर बघितलं आपल्याला विचारणा करण्यासाठी आले तर विचारतील तुमची आर्थिक स्थिती कशी आहे, पारंपरिक व्यवसाय कोणता आहे, तुमच्या इथं शिक्षण किती जणांचं झालेलं आहे, हे सगळं व्यवस्थित माहिती द्या राज्य मागासवर्ग आयोगाला। कारण या ठिकाणी जर बघितलं सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशनवर जी चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये सिद्ध करायचे राज्य सरकारला की मराठा समाज मागास आहे। मग इथं जर बघितलं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे तुम्ही जरी हे सिद्ध केलं तरी सुद्धा ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं पाहिजे। कारण इथं जर बघितलं इंदिरा साहानी जो काही खटला आहे त्याच्यामध्ये सांगितले 50% वरती आरक्षण भेटलं तरी ते टिकणार नाही। मग मला सांगा मनोज जरांगे पाटील काय थोडंसं तुम्हाला विचार करूनच जात असतील ना? इथं जर बघितलं ते जाता येतं त्यांना असं वाटतं हे जरी आरक्षण भेटलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकल का याची तुम्ही शाश्वती द्या। मग जर तुम्हाला असं वाटत असेल की ते टिकणार आरक्षण आहे तर तुम्ही ते द्या, नाही तर आमचा मार्ग चालूच आहे। 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, तर 54 लाख नोंदी सापडल्यानंतर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक 4-5 व्यक्तीला जर कुणबी प्रमाणपत्र भेटलं तर जवळपास 2 कोटीच्या वरती ती लोकसंख्या जाणार आहे। मग इथे जर बघितलं जर कुणबी तुम्हाला दाखला मिळालाय, 54 लाख नोंदी मिळाल्या तुम्हाला शिंदे समितीने सांगितलेल्या आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या 54 लाख नोंदी अंतर्गत तर तुम्हाला कुणबी दाखले द्यावे लागतील। मग ते जर कुणबी असतील तर बाकीचे कोण आहेत? मग पाकिस्तानामधले आहेत का? ते पाकिस्तानातून कुठून आलेत का? तिथं जर तुम्हाला कुणबी नोंदी सापडल्या तुमच्याच शिंदे समितीने इथं जर बघितलं तर कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आहे आणि त्या कुटुंबातील 4-5 व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र भेटलं तर ती 2 कोटीच्या वरती लोकसंख्या पोहोचेल। मग इथं जर बघितलं उरले सुरले सगळे सोयरे आहेत ते त्यांना तुम्ही आदेश काढा। मग इथं आदेश तर काढलाय सगळे सोयऱ्यांचा, पण पहिला गोष्ट आहे कुणबी प्रमाणपत्र जे काही तुम्हाला नोंदी सापडल्या त्यांचं काय? मनोज जरांगे पाटलांचं हे म्हणणं आहे। इथं जर बघितलं अजूनही जर अशा प्रकारचा निर्णय नाही दिला तर ही संख्या कोट्यावधीमध्ये जर बघितलं तर मुंबईमध्ये धडकेल आणि कुठेतरी मग इथं मुंबईमध्ये सरकारला थोडंसं जाग येईल आणि इथं कोणाला तरी हस्तक्षेप करण्याचं इथं तर तुम्ही बघितलं असं राजकारण व्यक्ती कोणीच नाहीये, कारण या ठिकाणी त्या व्यक्तीला कोणी बोलू शकत नाही। कारण राजकारणी व्यक्ती तुम्हाला माहिती त्या ठिकाणी जर गेला तरी तो व्यक्ती डायरेक्ट न्यूज पुढे बोलतोय, जे आहे ते स्पष्ट लोकांसमोर, मी एकट्यात बोलणार नाही। तर जर बघितलं राजकारणी लोक कसे तुम्ही बघितलं असतं एकांतात बोलतात एका कोपऱ्यामध्ये, पण मनोज जरांगे पाटलांना अजून सुद्धा कुठेही एका खोलीमध्ये बंद खोलीमध्ये कुठल्याही प्रकारचं बोलणं चालू नाही। डायरेक्ट तुम्ही आले चला न्यूजमध्ये जे काय आहे ते लोकांसमोर
कारण तो व्यक्ती अजूनही मॅनेज झालेला नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये बिनबललेले, म्हणून तो प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पाठीमागे उभे आहे। तुम्ही बघितलं असेल, आज असो, उद्या असो, परवा असो, एक व्यक्ती त्यांच्या पाठीमागे जातो, कारण त्यांच्या एका शब्दाला एवढा विश्वास आहे प्रत्येक व्यक्तीला। कारण जर बघितलं, आजपर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट ते न्यूजवर देतात, कारण ते एकांतात कधीच एका रूममध्ये सरकारसोबत बोललेले नाहीत। जे काय असेल ते बेधडक न्यूजमध्ये। तुम्ही बघितलं असेल, बच्चू कडू साहेब असतील, यांची जर बघितलं मध्यस्थी घालून त्यांच्यापर्यंत जात होते। मग इथं जर बघितलं, बच्चू कडू साहेबांना सुद्धा सांगितलंय की वेळ आता राहिलेली नाहीये, म्हणून मनोज जरांगे पाटलांचा धीर सुटलेला आहे, म्हणून ते आता कुठल्याच गोष्टीमध्ये ऐकणार नाहीत। त्यांना सुद्धा वाटते ना की आपण कितीक वेळेस मध्यस्थी करण्यासाठी जायचंय। मग मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की आतापर्यंत दिलेला वेळ खूप आहे, कारण आता वेळेअभावी तुम्हाला लवकर निर्णय द्यावाच लागेल, कारण तुमच्याकडे कुणबी नोंदी सापडल्यात, कुणबी नोंदी सापडल्या तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत आहे का, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे। मग आता जे काही सर्वे चालू आहे ती क्युरिटी पिटिशनसाठी चालू आहे की आता मराठा समाज मागास दाखवायचे राज्य सरकारला, जेणेकरून हे ओबीसी सोडून तुम्हाला दुसरं आरक्षण देता येईल। पण मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे ते टिकलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि त्याचा तुम्ही विश्वास देतायत का, ते सुद्धा मान्य आहे, पण ते टिकलं पाहिजे हे तुम्ही मान्य करा। मग या ठिकाणी इंदिरा साहानी खटला आडवा येतो, म्हणून मनोज जरांगे पाटील कुठल्याही प्रकारचं न थांबता त्यांचा लढा चालू आहे, कारण त्यांना माहिती आहे जर आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र असतील तर 100% ओबीसी मधून त्यांना आरक्षण भेटेल। कारण इथं कुठल्याही प्रकारचं सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल याच्यामध्ये बंधन घालणार नाही, कारण त्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत, कुणबी प्रमाणपत्र आहे। मग ओबीसी मध्ये जर बघितलं, अगोदरच कुणबी मराठा म्हणून सर्व समाज त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, तर हे का नाही, म्हणजे बायको आहे, पोरगा काऊन नाही, तर पोरगा काऊन नाही। मग इथं जर बघितलं, नवरा आहे तर बायको नाही, म्हणजे बायको कुणबी मराठा आहे आणि हे मराठा, असं कसं जमल। तुम्हाला ज्या काही कुणबी नोंदी सापडल्या त्या कुणबी नोंदी अंतर्गत त्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये सामील करूनच घ्यावं लागलं, असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट मत केलेलं आहे। तुम्ही बघत असताल, दिवसेंदिवस ही संख्या लाखोची वाढत जाते, आणि या ठिकाणी जे काही कोणी म्हटलं होतं की इथं कोट्यावधीमध्ये लोकसंख्या येईलच का, त्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी तिथं यावं आणि बघावं की इथं संख्या तुम्ही जर बघितलं असेल लाखोमध्ये आहे का कोटीमध्ये आहे। इथं जर बघितलं, आता हे सर्व लोक जाणारच आहेत एक करून। इथं जर बघितलं, कोणाला कामानिमित्तानं तुम्हाला सांगितलं होतं की मी याच्या अगोदर सुद्धा काही जण 2-4 दिवसांना जातील किंवा शेवटच्या 2 दिवसात जातील, पण जाणार हे 100% नक्की आहे। तुम्ही बघितलं असेल की आपल्या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला मी सर्व काही माहिती पोहोचत असतो। या ठिकाणी जर बघितलं, आता उद्या किंवा परवा या ठिकाणी आम्ही जेव्हा जातो त्यावेळेस तुम्हाला कळलं की आता या ठिकाणी खरंच बाकीचे सुद्धा लोक जातील। म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती का जाते, काही जण बोलत असतील की मराठा आरक्षण कशाला पाहिजे। अरे बाबा, मराठा आरक्षण कशाला पाहिजे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये। या ठिकाणी जर बघितलं असेल, तुमच्याकडे इथं गोरगरिबांच्या लेकरांसाठी ते लढतायत, आणि श्रीमंत लोक जे आहेत ते कधीच येणार नाहीत हे तुम्हाला कळतंय ना। मग त्यांच्याकडे 7 पिढ्याचं बसून खाण्या इतपत त्यांच्याकडे पैसा झालेला असतो, म्हणून ते व्यक्ती येणार नाहीत। या ठिकाणी जे व्यक्ती जात आहेत ते कुठेतरी गोरगरीब जर बघितलं, या ठिकाणी सर्व व्यक्ती त्यांच्या सोबत आहेत आजकाल। मग इथं जर बघितलं, जे व्यक्ती जायचे राहिले ते सुद्धा त्यांच्या सोबत जातील, कारण मनोज जरांगे पाटलांचा एवढा विश्वास प्रत्येक व्यक्तीमध्ये बसलेला आहे, कारण त्यांच्या विश्वाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये, म्हणून मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे पूर्ण मराठा समाज आहे। इथं मी जर बघितलं असेल की प्रत्येक गावोगावी त्यांचं जर बघितलं, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येक व्यक्ती घराच्या बाहेर पडतोय, मग ते स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील। या ठिकाणी जर बघितलं, तुम्ही बघत असताल न्यूजमध्ये की ज्यावेळेस ते बाहेर रस्त्याने जात आहेत तर त्या ठिकाणी जर बघितलं, गावोगावी प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल या ठिकाणी त्यांच्या आशीर्वाद देण्यासाठी येतात, म्हणजे ज्यांना जाणं ते जात आहेत, ज्यांना जाणं शक्य नाही तुम्ही बघितलं असेल आशीर्वाद देत आहेत। म्हणजे या ठिकाणी ते यशस्वी होण्याच्या मार्गावर सगळ्यांना 100% माहिती, जो आरक्षण देऊ शकतो हा एकच व्यक्ती आहे, म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये त्यांचा विश्वास बसलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी जाणल्या असतील, आणि जेणेकरून मनोज जरांगे पाटलाचा विश्वास तुटणार नाही, म्हणून त्यांना सर्व व्यक्ती पाठबळ देत आहेत, कारण शेवटचा लढाई मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे, म्हणून प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सोबत आहे, बरोबर आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, आणि सर्वेक्षणाला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपली माहिती जी आहे व्यवस्थित इत्यादी दिली पाहिजे। तुम्ही शेती करतायत तर शेतीच करतायत, ओके, तुम्ही नोकरी करतायत तर नोकरीबद्दल नसल तर सांगू नका, उगाच आपल्या बडाया सांगू नका, ओके। उगाच तुम्ही नोकरीला हे आहे ते आहे असं सांगू नका, जे आहे ते तुमचं रिअलमध्ये सांगा। जर शेती करत असाल तर शेतीच करत जा, ओके। तुम्ही कामावर जात असाल तर कामच करतो म्हणून सांगा, म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही रिअलमध्ये सांगा, जेणेकरून आर्थिक मागास सुद्धा ठरेल आणि कदाचित सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार आरक्षण भेटूही शकतं, पण ह्या सगळ्या गोष्टी रिअलमध्ये घडवल्या पाहिजेत, आणि जेणेकरून माहिती त्यांना द्यावी लागेल, ओके। या सर्व गोष्टी मनोज जरांगे पाटलांच्या मनामध्ये आहेत, त्यांनी सर्व गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत, आम्हाला ते सुद्धा आरक्षण मान्य आहे, पण ते टिकलं पाहिजे, ओके। ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारनं लक्षात घ्याव्या, आणि मनोज जरांगे पाटलांची जे काही मागणी आहे, तुम्ही बघितलं असेल 7 महिने झाले त्या मागणीला तुम्ही पाठपुरावा करतायत, तर कुठेतरी लवकर निर्णय दिल्यानंतर मुंबईमध्ये जाण्याची गरज भासणार नाही। गेलं तरी 1 दिवसासाठी जातील आणि गुलाल उधळून वापस येतील। ह्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी ऐकाव्यात, आणि तमाम मराठा बांधवांना एक सूचना आहे की ह्या सगळ्या गोष्टी नीट ऐकत जा, कोणाच्याही अफवावर विश्वास ठेवू नका, ओके। काही जण आता अफवा पसरवतील, अफवा पसरवणारे लय भरपूर आहेत,
की मनोज जरांगे पाटलांनी असं म्हटलं तसं म्हटलं, कारण अफवा पसरणारे भरपूर आहेत. न्यूजवर जर बघितलं त्यांची न्यूज थोडीशी कमी दाखवू लागली मध्यंतरी, आता चालू आहे व्यवस्थित सगळेजण दाखवत आहेत. तर ओके, तर भेटूयात मग मुंबईमध्ये. धन्यवाद.